यवतमाळमधली बातमी आहे। जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांविरोधात आता पालक चांगलेच आक्रमक झालेत। शाळेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक करा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येते आहे। यवतमाळच्या दर्डानगरमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केलाय। अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव देखील यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत। आज महिला आयोगाच्या सदस्या दर्डा शाळेतल्या विद्यार्थिनींशी संवाद साधतील। विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणारे 2 शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे आणि आता सचिव किशोर दर्डा यांच्याही अटकेची शक्यता आहे। याच यवतमाळमधली एक अपडेट येते। दर्डानगर परिसरामध्ये टायर जाळण्यात आले आहेत आणि संतप्त नागरिक चांगलेच त्या ठिकाणी आक्रमक झालेले बघायला मिळतात। विजय दर्डांच्या विकास कामांच्या फलकांची देखील तोडफोड झाली आहे। अधिक माहिती घेऊया, कपिल शामकोर आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। कपिल, काय ताजी स्थिती आहे तिकडची? अश्विन, यवतमाळमध्ये जी 4 दिवसापूर्वी झालेली घटना होती त्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये आज पुन्हा नागरिक एकवटले आहे आणि त्यांची मागणी आहे की संस्थेचे जे सचिव आहेत किशोर दर्डा यांना अटक करावी। या दृष्टीने आज नागरिक यवतमाळच्या दर्डानगर परिसरामध्ये एकवटले असताना त्यातल्या काही जे नागरिक आहेत त्यांनी दर्डांच्या विकास कामांचे जे फलक आहेत त्याची तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी एका आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच वेळी आंदोलनकर्त्या युवकाला ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागरिकांमधूनच पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना इथे झालेली आहे। अश्विन, कपिल, बंदोबस्त कशा प्रकारे आहे आणि आता साधारण किती नागरिक रस्त्यावर उतरलेले बघायला मिळतात? पोलिसांचा सगळा बंदोबस्त इथे यवतमाळच्या दर्डानगर परिसरात आहे। इथे पोलिसांचे जे कुमक आहे अमरावतीवरून बोलण्यात आले आहे। विशेषतः यवतमाळमध्ये अमरावती महान निरीक्षक जे आहे विठ्ठल जाधव हे इथं आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सगळा बंदोबस्त इथे आहे। कपिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।